हो, थांबा. चपातीवर अंड असं टाकून पाहिलंय का कधी? फक्त 5 मिनिटात तयार होणारा हा भन्नाट अंडा पराठा खाल्ल्यावर आठवड्यातून 4 वेळा तरी नक्की बनवाल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे अशी सिक्रेट ट्रिक ज्यामुळे पराठा कधीही तुटणार नाही आणि चवही डबल होणार आहे. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं आपल्याला एक मोठा मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला मोठ्या आकाराचा एक कांदा घालायचा आहे आणि कांदा होता होईल एवढा बारीक कट करून घ्यायचा आहे. इथं मी कांदा हा चॉपरमध्ये बारीक कट करून घेतलेला आहे. नंतर एक लाल टोमॅटो लालबुंद असा तो पण मी चॉपरमध्येच बारीक कट करून घेतलेला आहे. एक सिमला मिरची ती सुद्धा चॉपरमध्येच बारीक करून घेतलेली आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहेत. नंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. थोडीशी मिरेपूड घालायची आहे. नंतर आपल्याला थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला अंडे फोडून घालायचे आहेत. आता हे आपल्याला पराठा बनवण्यासाठी हे आपल्याला बॅटर बनवायचं आहे अंड्याचं. आता इथं मी 4 अंडे वापरणार आहे. आता तुम्हाला पराठे किती बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही अंड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे मिश्रण आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. पराठा बनवण्यासाठी आपलं मिश्रण अंड्याचं म्हणजे पूर्ण आपण बनवून ठेवलेलं आहे. नंतर आपल्याला बघा इथं आता जी शिल्लक राहिलेली आपली थोडीफार कणिक उरतेच सकाळच्या चपात्या वगैरे करून. तर मग काय करायचं, त्याच पिठापासून आपल्याला असा चविष्ट असा अंडा पराठा बनवायचा. अगदी 5 मिनिटामध्ये बनवून तयार होतो. पोळीचा एक गोळा घ्यायचा आणि छान अशी एक पोळी लाटून घ्यायची आहे. नंतर त्याला आपल्याला वरतून बटर लावायचं आहे. आता आज मी तुम्हाला 2 प्रकारचे अंडा पराठा बनवून दाखवणार आहे. आता ही पहिली पद्धत आहे. नंतर काय करायचं आहे, वरतून पोळीला बटर लावायचं, थोडंसं कोरडं पीठ वरतून भुरभुरायचं आणि नंतर आपल्या अंडा पराठ्याला भरपूर प्रमाणात अशा लेयर्स यावेत त्यासाठी ही सिक्रेट एक टिप्स वापरायची आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच होतं, की मी आज तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सिक्रेट एक ट्रिक सांगणार आहे. तर ही आहे एक सिक्रेट ट्रिक्स. आणखी तुम्हाला पुढे जाऊन एक मी महत्त्वाची आणखी सिक्रेट एक ट्रिक सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा. नंतर मी जसं व्हिडिओमध्ये केलं आहे तसंच आपल्याला करून घ्यायचं. नंतर परत गोळा करायचा, नंतर पिठात भुरभुरायचा आणि लाटून घ्यायचा. आता आपल्याला हा काय करायचा आहे म्हणजे चपाती लाटून घ्यायची आहे. असं केल्याने काय होणार आहे, नंतर आपण जो पराठा बनवणार आहोत, चपातीवरती जे अंड टाकणार आहोत, घालणार आहोत, तर त्याला भरपूर असे पडदे आणि लेयर्स येणार आहेत. आता परत आपल्याला या चपातीला वरतून थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे. आता बटरच्या ऐवजी इथं तुम्ही तेलाचा, तुपाचा वापर करू शकतात. आता इथं बटर लावून घेतलेलं आहे. परत बघा इकडे गॅस चालू केला आणि गॅस चालू करून तवा गरम करायला ठेवायचा. थोडंसं अर्धा चमचा आपल्याला थोडंसं म्हणजे बटर तव्यावरती घालायचं आहे. असं असं मेल्ट करून घ्यायचं, उलथाण्याने थोडंसं पसरून घ्यायचं आणि नंतर आपल्याला पराठा तव्यावर भाजण्यासाठी ठेवायचा आहे, म्हणजे टाकायचं आहे. परत आपल्याला त्या चपातीला काय करायचं, परत वरतून थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे. आता अंडा पराठा म्हटलं की बटर, तेल किंवा तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं. जास्त करा म्हणजे छान लागतो. आता नंतर आपल्याला ही चपाती अलटून-पलटून दोन्ही बाजूनी काय करायची आहे, चांगली खरपूस रंगाची भाजून घ्यायची आहे. आता इथं दोन्ही साइडने बघा पलटून आपल्याला चांगली चपाती भाजून घ्यायची आहे. आता एकदा मी उलटून घेतली आहे. परत आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. आता पलटी केली की काय होतं, ही चपाती अशी फुगायला लागते. आणि जी आपण ट्रिक्स वापरली होती चपाती लाटल्यानंतर, तर त्याने बघा आपल्या चपातीला भरपूर अशा लेयर सुटलेले तुम्हाला दिसत असतील. आणि नंतर आता चांगली चपाती अलटून-पलटून दोन्ही बाजूने छान अशी भाजली, की जे आपण अंड्याचं मिश्रण केलं होतं, त्याच्यामध्ये सर्व भाज्या घालून, तर ते आपल्याला इथं काय करायचं आहे, या चपातीवरती पसरून घ्यायचं आहे
आणि हे मिश्रण भरपूर असं पसरून घ्यायचं आहे. असं बराच बघा एकदम असं दाटसर असा पराठा म्हटलं की कसा एकदम असा गुबगुबीत असा व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी जे अंड्याचं मिश्रण आहे, तर ते भरपूर असं या चपातीवरती पसरून घ्यायचं आहे आणि बघा खालच्या साईडने पण छान असा आपला पराठा खरपूस रंगाने असा भाजतो. आता थोडंसं मिश्रण अगदी चपातीवरती पसरवलं की काय करायचं 2 ते 3 मिनिट ठेवायचं आणि अलगद असं आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. आता ते काय होतं थोडंसं तवा खोलगट असल्यामुळे जे मधलं मिश्रण आहे, तर ते थोडंसं ओलसर राहतं. ते पटकन असं घट्ट होत नाही. पण पलटी केल्यानंतर काही नाही हरकत उलथाण्याने आपल्याला ते पराठ्याखाली घेता येतं. आलटून-पलटून आपल्याला दोन्ही साइडने हा पराठा चांगला खमंग असा भाजून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही एकदम मंद ठेवायची आहे. नाहीतर मग हा पराठा आपला करपेल खालच्या बाजूने. बटर लावायचं आहे दोन्ही बाजूने. आलटून-पलटून आपल्याला दोन्ही साइडने हा आपल्याला पराठा, अंडा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि नंतर बघा उलथाण्याच्या सहाय्याने मधोमध थोडासा कट मारायचा आणि असा दुमडून घ्यायचा. बघा इथं एका पद्धतीचा हा अंडा पराठा आपल्याला म्हणजे बनवून तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत लगेच बनवून दाखवणार आहे. आता दुसऱ्या पद्धतीने अंडा पराठा बनवून दाखवणार आहे. एक पद्धत झाली, आता ही दुसरी पद्धत आहे. परत पोळीचं काय करायचं आपल्याला कणकेचा गोळा घ्यायचा, गोल गरगरीत अशी पोळी लाटून घ्यायची. नंतर बटर लावायचं. वरतून थोडंसं आपल्याला कोरडं पीठ टाकायचं आहे. नंतर परत आपल्याला दुमडून घ्यायची आहे. नंतर वरतून परत आपल्याला थोडंसं बटर लावायचं. परत कोरडं पीठ टाकायचं. जशी की आपण घडीची चपाती करतो की नाही, अगदी तसंच करायचं आहे. मी पाठीमागे एक चपातीची रेसिपी केली होती, हीच घडीची चपाती एकदम मऊ लुसलुशीत राहण्यासाठी. तर ती रेसिपी आपली म्हणजे भरपूर म्हणजे तुम्ही त्या चपातीच्या रेसिपीला भरपूर असं तुम्ही प्रेम दिलेलं आहे. कारण ती रेसिपी आपली 3 मिलियनवर गेलेली आहे. तर मी आशा करते की तुम्ही नक्कीच या अंडा पराठा रेसिपीला सुद्धा तसंच प्रेम द्याल, अशी मी अपेक्षा ठेवते. बघा चपाती लाटून झालेली आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, तव्यावर टाकायची बटर तव्याला थोडंसं लावायचं. नंतर आपल्याला ही चपाती टाकायची आहे. आलटून-पलटून दोन्ही साइडने आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे. बघा, आता इथं आपण घडीची चपाती केली होती, तर त्याच्यामुळे त्याला भरपूर असे पडदे सुटतात. तर याच पद्धतीने मी अगोदर चपातीची रेसिपी बनवली होती, याच पद्धतीची. तर भरपूर असं तुम्ही त्या रेसिपीला प्रेम दिलेलं आहे. नक्की तुम्ही या रेसिपीला पण असंच प्रेम द्या. नंतर बघा त्याचे जे लेयर्स असतात, पडदे असतात, तर ते एक पडदा आपल्याला वरती अलगद असं धरायचा आहे आणि आतमध्ये जे अंड्याचं मिश्रण आहे, तर ते याच्यामध्ये भरपूर असं काठोकाठ भरून घ्यायचं आहे. म्हणजे आपला पराठा हा एकदम असा गुबगुबीत होतो. आणि नंतर काय करायचं साइडने बटर सोडायचं आहे, वरतून बटर लावायचं आहे. दोन्ही साइडनी बटर लावून आलटून-पलटून आपल्याला चांगला खमंग खूप असा म्हणजे खमंग असा आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवर. तर बघा आता हे अंड्याचं जे मिश्रण आहे, आता हे पराठ्यामध्ये भरलेलं. आता हा पराठा भाजला की नाही कसा ओळखायचा? तर काय करायचं पराठ्यामध्ये आपण जे अंड्याचं मिश्रण भरलंय की नाही, तर पराठा भाजला की तो असा फुगल्यासारखा होतो. तर बघा इथं आपला हा पराठा दुसऱ्या पद्धतीचा पण भाजून तयार झालेला आहे. आता राहिलेले मी सर्व पराठे बनवून इथं घेतलेले आहेत. तर पाहू शकता तुमच्या लक्षात आलंच असेल पाहून की आपले हे अंडा पराठे हे 2 प्रकारचे मी बनवून दाखवलेले आहेत. तर पाहता क्षणी तुमच्या लक्षात आलंच असेल, की बघा काय मस्त असे लेयर्सदार असा इथं आपला अंडा पराठा बनवून तयार झालेला आहे. तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा अंडा पराठा बनवून बघा. आणि तुम्हाला जर आजची अंडा पराठा ही रेसिपी आवडली असेल, प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांसोबत आणि अशाच चमचमीत, झणझणीत आणि युनिक अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साइडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. तर बाय बाय.